आज या ठिकाणी येऊन तुम्ही अधिकाऱ्यांची भेट घेतली, कुठल्या अधिकाऱ्यांची या ठिकाणी भेट घेतली आणि या सविस्तर बैठकीत तुम्ही नेमकं कुठल्या गोष्टींची चाचपणी केली? कसं आहे की मी आत्ता IGR ऑफिसला आले होते आणि इथे जे IGR स्वतः आहेत त्यांच्याशी माझी बैठक झाली. आत्ताच्या घटकेला मला काही गोष्टी त्यांना ज्या सांगायच्या होत्या आणि कायद्याने दाखवायच्या होत्या त्या मी त्यांना पूर्णपणे दाखवलेल्या आहेत. जसं स्पेसिफिक रिलीफ ॲक्टचे काही सेक्शन्स आहेत, रजिस्ट्रेशन ॲक्टचे जे सेक्शन्स आहेत 2008चे ॲक्टचे, की हा व्यवहार जो आहे तो 2 व्यक्ती आपसात रद्द करू शकत नाहीत. आणि मी त्यांना एवढीही ताकीद दिली की हा जर व्यवहार रद्द करणार किंवा तुम्ही कॅन्सलेशन केलं तर तुम्हाला ॲज सरकार आणि ॲज इंडिव्हिज्युअल ऑफिसर्स मी लिगली लायबल ठरवून कोर्टात ड्रॅग करेन. कारण आत्ताच्या घटकेला ॲक्ट सरळ म्हणते की ज्या व्यक्तींनी फ्रॉड केलं ती व्यक्ती कधीही व्यवहार रद्द करू शकत नाहीत. इथे तर सरकारी जमीन होती आणि हे जर रद्द करण्याचा घाट आत्ता सरकार पूर्ण हे करण्यासाठी करत असेल तर बिलकुल चालवून देणार नाही. दिस हॅज टू बी डन. जे कलेक्टर आहेत किंवा रेव्हेन्यू अथॉरिटीज आहेत त्यांनी कोर्ट मूव्ह करून क्रिमिनल लायबिलिटी जी आहे ती पिन डाऊन करून मगच हा व्यवहार रद्द होईल. एवढंच नाही तर आता जो FIR झाला आहे तर आत्ताच्या घटकेला सांगितलं गेलं की 2 व्यक्तींविरुद्ध केला, तसं करता येत नाही. कायद्याने ज्या 2 पार्टीज आहेत त्या पार्टीजच्या विरुद्ध FIR होतो. पहिली पार्टी शीतल तेजवानी होती आणि तिच्याबरोबर 272 लोक होते आणि दुसरी पार्टी म्हणजे अमेडिया एंटरप्राइजेस होती. हे जे आत्ता केलं गेलं आहे ते जे पोलीस कमिशनर ऑफिसकडनं केलं गेलं आहे हे बिलकुल खपवून घेणार नाही. FIR has to be clearly against Amedia Enterprises LLP. पाणी मला काय झालं? नाही ओके. तुम्ही मागणी करताय की भारत पवारांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा कारण ते 99% शेअर होल्डर आहेत या कंपनीचे. कसं आहे की फायनल डिटेल्स जर आपल्याला कोणी सांगितलं पोलिसांनी की आम्ही इन्व्हेस्टिगेशन नंतर करू, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण पहिला व्यवहार जो झाला तो शीतल तेजवानी आणि 272 वर्सेस जो दुसरा पार्ट होता तो अमेडिया एंटरप्राइजेस LLP होता. तर हा FIR 100% अमेडिया एंटरप्राइजेसच्या विरोधात होणं गरजेचं होतं. आत्ताच्या घटकेला पार्थला वाचवण्यासाठी हे सगळी यंत्रणा कामाला लागलेली आहे. तर म्हणूनच मी आज यांची भेट घेऊन त्यांना सरळ सांगितलं आहे की 2 पार्टीज विरुद्ध होतं. त्याच्यातल्या सगळ्या सेक्शन्स कायदे सगळे मी आज प्रिंटआउट्स घेऊन आले होते, ते देखील मी सांगितलेत. तर आत्ता कसं आहे की वेगवेगळ्या समित्या काम करत आहेत. एक समिती आहे ती मोठी समिती आहे जी आत्ता फक्त 2च गोष्टींवर काम करणार की ते जे इन्स्ट्रुमेंट होतं त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी लागणार की नाही आणि रद्द करण्यासाठी काय करावं लागेल या 2 गोष्टीवर मोठी समिती करणार. खरगे समिती फक्त महसूल विभागाचं बघणार. तर हे सगळं जे चाललं आहे ना तर कसं घोटाळे करून म्हणजे कशी लांबण लावून याच्यातनं मार्ग काढता येईल किंवा पार्थला वाचवता येईल याच्यावरच फोकस आहे. तर म्हणून मला म्हणायचं आहे यांचा अजित पवारांचा तो बाबल्या आणि दुसऱ्याचं असेल तर कार्ट, हे जे चालू आहे ना हे बंद झालं पाहिजे. कोणीही असो जर चुकीचं काम केलं असेल त्याला शिक्षाही झाली पाहिजे. दुसरा असं बावधनला याच IGRने FIR दाखल केली JDRनी, पण अद्याप 8 दिवस 10 दिवस झाले कुठलीही कारवाई पोलीस करत नाही, फक्त तपास चालू आहे असं सांगितलं. कारण तिकडले पिंपरी चिंचवडचे जे CP आहेत ते दादांच्या जवळचे आहेत म्हणून तिकडे काहीच होत नाही असंही आरोप होतो. नाही आता हे मी देखील ऐकलंय की जे CP आहेत ते अतिशय अजित पवारांच्या जवळचे आहेत म्हणूनच ते सगळा खटाटोप करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत. म्हणूनच माझं पहिलं म्हणणं आहे की जोपर्यंत अजित पवार पदावर आहेत तोपर्यंत काहीही होणार नाहीत. पहिलं म्हणजे उपमुख्यमंत्रीपद आणि पुण्याचं पालकमंत्रीपद याचा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. ते वित्तमंत्री म्हणून काम करू शकतात कारण त्याचा आणि याचा संबंध नाही, पण उपमुख्यमंत्रीपद आणि मंत्रिपदाचा त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. नाही तर पुण्याच्या अधिकाऱ्यांची
ताप नाहीये की त्यांच्या विरोधात ते कारवाई करू शकतील. आता तुम्ही इथून पुढचं तुमची मुवमेंट काय असणार? आत्ताच्या घटनेला मला बऱ्याच अधिकाऱ्यांकडनं बरीच माहिती गोळा करायची आहे आणि उद्या मी एक मोठी पत्रकार परिषद घेणार आहे. शीतल तेजवानी नाही, मुंबई. शीतल खरगे तेजवानी समितीसमोर तुम्ही कधी जाणार आहे? खरगे समितीकडे मी अर्ज दिला होता रविवारी, तर मला त्याचं काल उत्तर आलंय की मला गुरुवारी दुपारी 3:30 वाजता त्या समितीपुढे मंत्रालयात बोलवलंय. तर मी माझे सगळे जी म्हणणं आहे आणि फॅक्ट्स आहेत विथ माय रिटन सबमिशन मी त्यांच्या पुढे सादर करणार. उद्याची पत्रकार परिषद पुण्यात घेणार आहे की उद्याची मुंबईला. शीतल तेजवानी यांनी आजचं तुमचं पुण्यातलं मुवमेंट बऱ्यापैकी अधिकाऱ्यांना भेटणार. खूपशा अधिकाऱ्यांना अजून भेटायचं बाकी आहे. शीतल तेजवानींनी जे क्रिमिनल रिट पिटिशन फाईल केले त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की जो व्यवहार झाला आहे तो दिवाणी स्वरूपाचा आहे, त्याच्यात माझा कुठलाही रोल नाही. आणि मग त्यांनी बऱ्याच FIRs त्याच्यात जोडले आहेत. एकंदरीत क्रिमिनल रिट पिटिशनमध्ये असं दिसतंय की त्यांचं म्हणणं आहे की माझा कुठलाच या व्यवहाराशी संबंध नाही. पुणे पोलिसांनी जरी त्यांना नोटीस स्लॅप केली असेल तरी अजूनही त्या समोर येत नाही आहेत किंवा आणि त्यांची पार्श्वभूमी जर बघितली तर त्यांचे पती पण अनेक घोटाळ्यांमध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे त्यांचाही रोल सस्पिशियस वाटतो तुम्हाला? प्रचंड सस्पिशियस वाटतो. शीतल तेजवानी यांचा रोल नुसताच सस्पिशियस नाही तर या फ्रॉडच्या मास्टर माइंड जर आपण म्हटलं तर त्या शीतल तेजवानी आहेत. आणि त्यांनी जर असं पिटिशन मूव्ह केलं असेल, असं सांगायला की हे फक्त सिव्हिल गुन्हे आहेत, तर हे सिव्हिल गुन्हे नाहीत. त्याच्यातले लागणारे सगळे सेक्शन्स हे फ्रॉडचे आहेत आणि त्याच्यात क्रिमिनल लायबिलिटी त्यांच्यावर नक्कीच पिन होणार आहे. त्यांच्याकडे अशी एक माहिती मिळते अनेक अशा वतनातल्या जमिनीचे पॉवर पॅटर्न आहेत, म्हणजे सगळं नेक्सस आहे सगळं बेसिकली. मला आता काही जी माहिती मिळते आहे की त्याच्यात अफाट जमिनींचे पॉवर ऑफ अटॉर्नी त्यांनी जमा करून ठेवले आहेत. आणि मला तर वाटतं त्या लोकांना सुद्धा माझी विनंती आहे की त्यांनी सुद्धा आमच्यापर्यंत संपर्क करावा आणि जेवढ्या अशा जमिनी असतील ज्या पुण्यात फ्रॉड झाल्या असतील त्याची माहिती माझ्यापर्यंत किंवा इथले पुण्याचे विजय कुंभार आहेत त्यांच्यापर्यंत लोकांनी जमा करावी अशी विनंती मी लोकांना करते. कारण या सगळ्या जमिनी फार मोठ्या प्रमाणात त्याच्यात अंधाधुंद झाली आहे. अनेक प्रायव्हेट लँड्समध्ये सुद्धा कमी किमतीत दिल्या गेल्या आहेत. काही याच्यात बरेच मोठे फ्रॉड झाले आहेत. लोकांना विनंती आहे की त्यांनी पुढे येऊन हे सगळे